जय शिवराय मित्रांनो, मी आणि रोहित चालवलो आहे भिवंडीमध्ये असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मंदिरामध्ये. पावसाने हजेरी लावली तर येऊन पोचलो चहा प्यायला. चहा वगैरे पिऊन मस्त एनर्जी बूस्ट केली. तिथून पुढे पोचलो आम्ही भिवंडी बायपासला. बायपासवरून थोडंसं पुढे आलोच होतो, तेवढ्यामध्ये मस्त खड्ड्यांनी हजेरी लावली. सगळे खड्डे हळू पार करत थोडासा जीवाला आधार द्यायसाठी 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घेतला. तिथून परत जर्नीला सुरुवात केली आणि येऊन पोचलेलो आम्ही मराडेपाडा गावामध्ये. पाहू शकता तुम्ही, मंदिर लांबूनच दिसायला लागलं. जरा खुशी लागली. गाडी वगैरे पार्किंग करून आम्ही येऊन पोचलो मंदिराच्या बाहेर. पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. मंदिराचं एंट्री गेट भव्य दिव्य असं होतं. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया. तुम्हाला मंदिर वगैरे मी दाखवतो आतमध्ये जाऊनच. प्रशस्त असं शिवरायांचं हे मंदिर आहे भिवंडी शहरामधलं. पाहू शकता वेगवेगळ्या अँगलने मी सिनेमॅटिक शूट घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही तुमच्या परिवारासोबत एकदा नक्की या. तर आम्ही सुरुवात केली माहिती कलेक्ट करायला. तिकडे विचारपूस करून सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन घेतली. फ्रेमला हात लावायचा नाही, इकडे सगळे शस्त्र वगैरे ठेवलेले आहेत, त्यांची पूर्ण माहिती वगैरे पण दिलेली आहे जुन्या काळातले. तर आम्ही परत माहिती कलेक्शन करत पुढे येत गेलो. फिरून पूर्ण चारी बाजूने फिरून घेत येऊन पोचलो आम्ही मंदिराच्या समोर. मग आता आतमध्ये आलो, पण शूट करायला परवानगी नाही. आम्ही तिथे असलेलं त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारपूस केली, पण ते बोलले थोडंफार शूट करू शकता वगैरे. मग तिथं आम्ही थोडं शूट केलं. पाहू शकता मंदिराचा गाभारा किती सुंदर आहे आणि त्यात छत्रपतींची ही जी मूर्ती आहे ती पूर्ण लक्ष वेधून घेत होती. आतमध्ये त्यांना फुलं सजवण्याचं काम चालू वगैरे होतं. तर येऊन पोचलो मंदिराच्या वरती. बुरुज आहेत तिकडे. थोडंफार शूट केलं. तिथून मंदिर अजूनच सुंदर दिसत होतं. शूट करत आमचे 3 ते 4 तास कसे निघून गेले आम्हाला स्वतःला समजलं नाही. तर तुम्ही एकदा परिवारासोबत नक्की विजिट करा. चला, जय शिव.